नमस्कार मंडळी. स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि तिचे पती शंभूराज खुटवड यांची प्रेम कहाणी सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रेम कथेची सुरुवात मात्र एखादा चित्रपटासारखी एका अपघातातून झाली होती. एका रात्री पुण्यात प्राजक्ताच्या कारला शंभूराज यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या ट्रकची धडक बसली. त्यामुळे प्राजक्ता खूपच नाराज झाली. तिने ट्रकच्या मालकाला बोलवण्यास सांगितलं. त्यानंतर शंभूराज घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिस्थिती शांतपूर्ण हाताळली. ड्रायव्हरने मद्यपान केल्याचं समजताच त्यांनी त्यालाही चांगलंच सुनावलं. यानंतर प्राजक्ताला शूटिंगसाठी जायचं असल्यामुळे शंभूराज यांनी तिला स्वतः शूटिंगच्या ठिकाणी सोडलं. इथूनच दोघांची ओळख वाढू लागली आणि पुढे त्याच ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं. या प्रेमकथेला सर्वात मजेशीर किस्सा म्हणजे सुरुवातीला प्राजक्ता शंभूराज यांना दादा म्हणायची, कारण पुढे ते दोघे आयुष्यभराचे जोडीदार होतील असा विचारही तिच्या मनात नव्हता. तर दुसरीकडे शंभूराज यांनी मात्र प्राजक्ताला कधीच ताई म्हटलं नाही. ते नेहमी तिला मॅडम असं म्हणायचे. लग्न ठरल्यानंतर त्यांनी ही गोष्ट प्राजक्ताला सांगितली. त्यानंतर तिने जुने चॅट्स पाहिले आणि खरंच प्रत्येक मेसेजमध्ये मॅडम असंच लिहिलेलं पाहून तीही आश्चर्यचकित झाली. आधी दादा म्हणणारी प्राजक्ता आज त्याच व्यक्तीचं पत्नी आहे. एका छोट्याशा अपघातातून सुरू झालेली ही ओळख आज सुंदर संसारात बदलली आहे. त्यामुळे ही प्रेम कहाणी चाहत्यांच्या मनालाही खूप भावत आहे. तुम्हाला प्राजक्ता आणि शंभूराज यांची ही अनोखी लव्ह स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.